दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 75 वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। मी पण पहिल्यापासून बघत आलेलो आहे, जसं चव्हाण साहेबांनी, जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी, त्याचबरोबर किसनवीरांनी आणि रघुनाथ पाटलांनी यांनी जसे रोपटं लावलं, त्याच्यात सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं। अनेक वर्ष ही बँक नावारूपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले। मी आपल्याला सांगतो, विकास सोसायटी असो, पतसंस्था असो, कोणती आर्थिक संस्था असो, त्याही संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते। जरा आर्थिक गडबड झाली तर तिथं घोटाळे व्हायला सुरुवात होते आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोजावी लागते। विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल बोलतो।